काय झालं कोणी काय इधर ये हो रहा है ना दोन डॉट लिहिले लागी ते घेतला मला इकडे इकडे नाही गेलं क्या हुआ 19 19 दाबा पलकावरती मात्र पाहायला भेटून बॉल ट्रॅक मध्ये देखील गोलंदाज पुढे आपण पाहिलं तर दुसरा षटक डिफीज नऊचा कॉल दिला गेला शेवटी मात्र सेबीच्या दिशेने ट्रायबल केला फटक्यात आहे वजन पैतेल दबा अर्धा डझन षटकार 6 दबा प्लस 2चा खेळू टाकला गेला 7 दबा बोनस बरोबर मात्र पाहायला मिळतील ऑन स्ट्राईक मध्ये तुफानी खेळ घेतो बॅटची करायला गेले शेवटी मात्र डिक्लेअर झोन मध्ये ट्रायबल झालाय एका धाबे करता महत्वाचे बायचे बळ पाहतोय दर्जेदार बॅच क्रमांक 16 एक बाजूला आपण पाहतो युवा खेळाडू आहेत एक बाजूला अनुभवी खेळाडू आहेत त्याच प्रकारचे फिरतेल गोष्ट करायचं मन बनवलं होतं तो थोडस लगाम लगावलेला पाहायला मिळेल 2 डबा या ठिकाणी पत्र जरी घेतल्या जातील दुसरं षटक प्रगती पटावरती आहे सगळ्याची सिग्नेचर स्कोर बोर्ड आपण पाहिलं तर 29 डबा पलकावरती बनवले गेलेत 29 डबा पलकावरती बनवले गेलेत अजित जॉन स्ट्राईक मध्ये पुन्हा एकदा वेट केला आडव्या पट्ट्यामध्ये बॅटचा प्ले ओपन केला गेला प्रेक्षक त्या ठिकाणी दाखवले ते थोडंसं बेसफील्ड केलं गेलं धाव घेण्याचा प्रयत्न मात्र पुरेपूर केला गेला एक धाव खात्यामध्ये ऍड केले गेले 30 धाबा धावपलकावरती बनवल्या जातील मध्ये पुढे एकदा चांगला फटका क्षेत्ररक्षक रोहितच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आहे करेपर्यंत आपण पाहतो दुसऱ्या धाबेकरता छपाई दाखवली वेध घेतला आणि तब्बल 2 धाबा या ठिकाणी मात्र पूर्ण घेतलेल्या पाहायला मिळतील 2 धाब्याने उच्चारलेले 32 धाबा स्कोर बोर्डवरती बनवले गेलेत अजून देखील महत्वाचे चेंडू या ठिकाणी घेणं बाकी आहे मोठा फटका घ्यायचा प्रयत्न लॉक केला एक धाव घेतली जाईल एका धावेतील समाधान बांधलं गेलं एक धाव घेतली गेल्या एका धाब्याची षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपुष्टात येते 2 षटकाचे समाप्तानंतर संघाची धाबी संख्या स्कोर बोर्डवरती आपण पाहतो 33 धाबा धावपलकावरती बनवल्या गेल्यात हम लोग खेल के जा रहे हैं बॉलर कोण अभी तिसरे षटक गोल स्वरूपात केले गेले पहिला बॉल ज्याच्यामध्ये पंच केला एक धाव व खात्यामध्ये ऍड केली गेली एका धाब्यामध्ये सगळ्याची स्थिती आपण उचलली आहे 34 धाबा धावपलकावरती एकदा तिसरे षटक प्रगतीपती पुढे एकदा स्टेटच्या दिशेने कोणताही खेळाडू या षटपत्र गॅप मधून गुण काढला सीबीच्या दिशेने पार आर पार चौकार 4 धाबा खात्यामध्ये ऍड केले गेले अजितच्या माध्यमातून मात्र तुफानी खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे सगळे फटके अजितच्या माध्यमातून मात्र सातत्याने ढोकण्याचं काम केलं होतं प्रत्येक खेळीवरती प्रहार केले गेले षटकार चौकारांची आतिषबाजी या ठिकाणी मात्र पाहायला मिळते मग मात्र काय केलं शरीरापासून लांबचा चेंडू टाकला गेला समांतर हात अवांतर धावसंख्येत भर करणारा चेंडू मात्र टाकला गेला वाईट बॉलाला दुसऱ्या एकशेच्या स्वरूपात 100 धाबा खात्यामध्ये ऍड केल्यात मोठा फटका खेळायचा प्रयत्नांची पराकाष्ठ या ठिकाणी केली गेली आहे चेंडू अडवला गेला वेग कमी केला संघाकरता धाबा रोखण्याचं काम क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळत आहे बॉल ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा राईट आर्म रामडे विकेट चांगला फटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फटकात देखील झाले चांगलं काम त्याच्या माध्यमातून केलं गेलं आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर धक्का या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला गेला विकेटचं पठण एकदा धक्का आपण अब्जाला परतवल्या गेल्या 40 धाबा धावपलकावरती बनवल्या गेल्यात एकदा धक्का दिला गेला हमजा बॅक टू द डगआउट असणार आहे नवीन बॅटर्स मैदानाच्या मध्ये पण पाहिलं तर
नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल. मग यावेळी देखील टप्पापर्यंत चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लेअर जोरमध्ये चेंडू आपल्याला एक धाव खात्यामध्ये ऍड केले गेले. ऑफिशियल अंपायरच्या माध्यमातून सगळं कामगिरी या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी देखील आपल्याला पाहिलं तर व्हाईट बॉल येतोय. दुसरे एक्स्ट्रा अतिरिक्त धावसंख्येत भर केली जाते. वारंवार या चुका सातत्याने करताना गोलंदाज पाहतोय. चांगला फटका आहे. सलामी समालोचन कक्षाला सलामी देणारा फटका. बालचा फटका 440 झटका षटका ठोठावलाय. संघाचे सिद्धांत पाहिजे स्कोरबोर्ड होते धाबा 48 धाबा धावपलकावरती पटकले गेले. 48 धाबा धावपलकावरती पटकले गेलेत. 48 धाबा धावपलकावरती पटकले गेलेत. 3 षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्ट झाला. 14 षटक आपण सिपच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. छोटा पॅकेट बडा धमाका अजितच्या माध्यमातून चांगला फटका सजवला गेलाय. आमचा नेता लय पॉवरफुल धुवाधार फलंदाजी करताना अजित आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकापासून षटकारांची आतिषबाजी तो करतोय. छोटा पॅकेट बडा धमाका. पुन्हा एकदा चांगला फटका. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय सीमा रेखा पार. षटकार 6 धाबे करता अजितच्या माध्यमातून प्रत्येक येणाऱ्या चेंडूवरती तुफानी खेळ करण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. आपण पाहिलं तर मोहीब त्या ठिकाणी दाखल झाले. थोड्या वेळाकरता नियंत्रण नव्हतं परंतु चेंडू अडवण्याचे काम या ठिकाणी मोहीबच्या माध्यमातून जरूर केलं गेलंय. देखील चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये काय घडलंय. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. अजित स्ट्राईक वरती यायचं होतं आले देखील आहेत. आता या चेंडूवरती पुन्हा एकदा हल्लाबोल केला जाणार का हे देखील पाहण्यासारखं आहे. दर्जेदार बायच्या बाजूच्या आपण पाहतोय. कंबालीचे फटकेबाजी अजितच्या बॅट मधून देखील या मॅचच्या दरम्यान आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या देखील डाऊन द ग्राउंड फटका खेळा एकदा जरूर घेतली जाईल. एका धावेवरती सध्या बदल स्ट्राईक रोटेट अखिस ऑन स्ट्राईक मध्ये मैदानाच्या आतमध्ये सध्याचं अर्धशतक या ठिकाणी मात्र झळकवलं गेलंय. आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा धाव स्वरूपात धाव घेण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला गेलाय आणि इथे मात्र थोडासा होताना पाहायला मिळत नाही. 3 धाबा या ठिकाणी मात्र जरूर घेतल्या जातील. 3 धाबा धावपलकावरती ऍड केले गेलेत. धावसंख्या आपण 66 धाबा धावपलकावरती बडपल्या गेल्या. तर विजया करता 67 धाबांचं आव्हान या ठिकाणी मात्र ठेवलं गेलंय. धावसंख्या आपण पाहिजे 66 धावा बनवल्या गेल्या. तर विजयाकरता 67 धाबांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 67 धाबांची आवश्यकता. स्टार्स रत्नागिरी संघाकरता असताना अर्धे संघाच्या माध्यमातून 66 धाबा बनवल्या गेल्या. चला थोडस स्पीड अप आपल्याला विनंती आहे. त्वरितच आपल्याला सुरुवात करून घ्या. सर्वाधिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील होताना पाहायला मिळेल. एक बाजूला आपण पाहिलं तर सर्वाधिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एक बाजूला तोसिफला आपण पाहतो त्याच्या समोर मोहीब मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि 67 धाबांचं पाठलाग मात्र जरूर करायचं आहे. पहिल्या षटकात हमजा वेगवान गोलंदाज म्हणजे ओळख आहे. चांगली कामगिरी मागील मॅच मध्ये देखील राहिली आहे. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे.
स्वप्न या ठिकाणी सुरुवात केली जाईल. प्रत्येक सपना एक बाजूला हर्डेचा संघ, दुसऱ्या बाजूला रत्नागिरीचा संघ आणि त्यातील महत्वाची मॅच स्वप्न सुरुवात केली जाईल. बॉलिंग ट्रॅक मध्ये हमजा राईट आर्म ग्राउंड विकेट ऑन स्ट्राईक मध्ये तौसिफ. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड फटका खेळा, वेगाने स्ट्रोक केला, एक धाव घेतली गेली आहे. एका धाव्यावरती सपाटात पाडण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. एक धाव घेतली गेली आहे. मोहित क्षमता आहे, टॅलेंट आहे, ज्याच्यामध्ये ताकद आहे. मागील मॅच मध्ये देखील चांगला खेळ मोहितच्या माध्यमातून देखील राहिलाय. ऑन स्ट्राईक मध्ये दाखल झालाय. उलटाच प्रकारच्या फुलटॉल पासून केला, पाठवला सेबेच्या दिशेने. खड्डकवाला फटका, बालचा फटका, 440चा झटका, आउट ऑफ द पार षटकार. 6 दबाव खात्यामध्ये ऍड केल्या जातील. अब्जावरती पलटवार मोहितच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळतोय. दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या सजवला गेला. रत्नागिरी बनाम हर्डे काटेकी टक्करवाला मॅच 67 धावांचं पाठलाग करतायत. पलटवार दिला गेलाय का, प्रत्युत्तर दिलं गेलंय का, चांगल्या पैसा धाबा बनवण्याचा प्रयत्न होता. तौसिफ इथे पत्र विकेटचं पत्र पाहायला मिळतोय. धावच्या स्वरूपामध्ये तौसिफला परतावं लागेल. कब्बालीची कामगिरी, कब्बालीचं क्षेत्ररक्षण, स्वतःच्या बॉलिंग क्वालिटीमध्ये चिडाडण्याचं काम हमजा असेल त्याचे साथीदार यांच्या माध्यमातून केल्या गेल्या आणि विकेटचं पतन पहिला धक्का रत्नागिरी संघाकरता दिलेला पाहायला मिळतोय. बजेट बॅटर रियाद डॉन्स्टे गेटवरती दाखल असेल. नेक्स्ट बॉल यावेळी देखील चकमा दिलाय काय देखील पाहणं गरजेचं आहे. मुलांचा वापर जरूर केला गेला आहे. टप्पा पहिल्यांदा शेवटी थोडासा बाहेर बाजूस वळण घेतलेला पाहायला मिळाला. डॉट बॉल घेण्याचा प्रयत्न होते गोलंदाजीच्या माध्यमातून पत्र जरूर केला जातो आहे. सगळे गोलंदाजी केली जाते. अब्जा एकदा षटक प्रामुख्याने हाताळतात आणि दर्जेदार कामगिरी आपल्याकडे असणाऱ्या शैलीचा वापर हा गोलंदाज करताना पाहायला मिळेल. मोठा फटका स्टेटच्या दिशेने तो माय केला. कोणी अडवायचा हा प्रश्न पडला, तोपर्यंत चेडू थांबला नाही आहे. डेगून गेला सी बापार षटकार. 6 धावा या ठिकाणी पत्र ऍड केलं होतील. 6 धावा खात्यामध्ये ऍड केल्या गेल्या. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल होते. एक बाजूला फैज होता, एक बाजूला अखिस होते. तर तो चेंडू अडवायचा कोणी हा प्रश्न पडला आणि त्यात तरी वेगाने आलेला चेंडू ज्याने सूर मात्र सीबेचा घेतलेला पाहायला मिळाला. दोन्ही बॉल स्ट्राईक वरती बेदराच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती बोलला पण पाहतो. नेक्स्ट बॉल पुढे तालुक्यामध्ये पंच केलाय. सगळ्यापेक्षा स्वतःच्याच बॉलिंग क्वालिटीमध्ये चेंडू अडवण्याचं काम केलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ अंजाचा स्पेल या ठिकाणी संपुष्टात होतो. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची स्थिती स्कोरबोर्डवरती धाबा आपण पाहिलं तर 13 धाबा तालुक्यावरती बदलल्या गेल्यात. चला विनंती असेल रायझिंग स्टार चिपळूण आणि फातिमा 11 महाड आपण टॉस करता घ्यायचं आहे. रायझिंग स्टार चिपळूण आणि फातिमा 11 महाड चला आपण टॉस करता या. आपण पाहतो षटक क्रमांक 2 ज्याला स्वरूपात या ठिकाणी केले गेले आहे. बॉलिंग ट्रॅक मध्ये बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण पाहतो तैफूर दुसऱ्या षटकातल्या मैदानाच्या आतमध्ये दाखल. स्ट्राईक मध्ये बोहिरला आपण पाहतोय. चांगला खेळाडू आहे, क्षमता आहे, ताकद आहे. डलसाकडे फटके त्याच्या बॅटपर्यंत देखील आपण पाहिलेत. बोहिर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला देखील मिळेल. सगळी गोष्ट बाबांचा पाठलाग या ठिकाणी करतायत. नऊचा कॉल चेंडू पत्र चांगल्या वेळेचा टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल. 9 चेंडू आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा खात्यामध्ये ऍड देखील केली जाईल. देखील चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न स्वतःच्याच बॉलिंग क्वालिटीमध्ये चेंडू अडवला आहे. रोख लगवण्याचं काम हा गोलंदाज मात्र करतोय. दुसऱ्या षटक थोडस ब्रेक लगावण्याकरता दाखल झालाय. तैफूरच्या माध्यमातून धाबा बनवू दिला जातो. हो दांडी गोल केले आहे. यू मिस आय डेफिनेटली फर्निचर फ्रॅक्चर बोहेब बॅक टू द आउट. कमालीची गोलंदाजी तैफूरच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते. चांगला चेंडू टाकला गेला. कटरचा वापर या ठिकाणी केला गेला. आपल्यामध्ये असणाऱ्या
शैलींचा वापर गोलंदाज करताना पाहायला मिळतोय. संघाची स्थिती आपण बघतो. स्कोर बोर्डवरती धाबा 16 धाबा अद्यापर्यंत पटकल्या गेलेत. 16 धाबा धावफलकावरती पटकल्या गेलेत. व्हाईट बॉल होता. दुसऱ्या रिक्षा दाखल 1+1 2 धाबांची बॉल या ठिकाणी पात्र केली गेली आहे. मोठा फटका काय त्याचा चेंडू अपेत फाईज कोणतीही चूक नाहीये. पकडला झेल संपवला येणाऱ्या नवीन पाटोचा खेळ. नवीन पाटोस मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झाला. बोटफीज मैदानाच्या आतमध्ये आला आणि बोटेज करण्याच्या बाहेर देखील गेला. विकेटचं पतन. नवीन पाटोस आपण यांना पाहतोय. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न पंच केला. एकदम जोरी घेतली जाईल. एका धावेतील पतन रियान ऑन स्ट्राईक मध्ये आपल्याला पैदळाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. महत्वाची बाद ज्याच्यामध्ये धाबा बनवण्याचा प्रयत्न व्हाईट बॉल येतोय. मिस्टर रिक्षा दाखल 1+1 2 धाबांची बॉल त्या ठिकाणी केली गेली आहे. 2 धाबेदिशी संघाचं गुणफलक देखील उंचवताना पाहायला मिळेल. धावफलकांवरती धावा आपण पाहिलं तर दोनचा कॉल घेतोय. 23 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅपल 24 धाबा धावफलकावरती बनवल्यात. 2 षटकांचा खेळ संपुष्टात झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धाबा धावफलकावरती बनवण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं आहे. 12 चेंडू 43 धाबांचा पाठलाग या ठिकाणी पत्र करायचं रत्नागिरी संघाकरता. 12 चेंडू अभिषेक करता पण 43 धाबांचा अजून देखील पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. पहिला बॉल ज्याच्यावरती चांगला फटका खेळायचा प्रयत्न एक धाव घेतली गेली. चपाई दाखवली आहे. त्यापूर्वी आपण पाहिलं तर एकच धावेवरती समाधान मानलं गेलंय. 25 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. रियान ऑन स्ट्राईक. अझीज बॉलिंग ट्रॅक मध्ये पुढचा कॉल दिला गेला. चांगला फटका सोडवण्याचं काम इथे केलं गेलं. इतकं चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. 1+1 2 धाबांची बॉल या ठिकाणी केले गेले. 27 धाबा धावफलकावरती आहेत. अझीज फलंदाजी मार्कमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता मात्र जबाबदारी बॉलिंग ट्रॅक मध्ये आहे. जाऊ देखील चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न. स्ट्राईक मध्ये अझीज बिग बॉल. धावगड्याचा प्रयत्न केला जाईल. एकदा सफल आणि सुलभ इथे मात्र पूर्ण केली जाते. संघाची स्थिती देखील आपण पाहतो. स्कोर बोर्डवरती धाबा 29 धाबा धावफलकावरती बनवल्या गेल्या. 3रं षटक प्रगती पथामध्ये आहे. एकदा अझीज बॉलिंग ट्रॅक मध्ये दाखल. 9चा कॉल दिला गेलाय. एक धाव घेतली. 1+1 2 धाबांची बर 31 धावा 31 रन अद्यापर्यंत स्कोर बोर्डवरती बनवले. 67 धाबांचे पाठलाग करायचं. 31 धाबा धावफलकावरती बनवले आहेत. 3रं षटक प्रगती पथावरती आपल्या अझीज यांचा स्पेल पाहायला मिळतोय. डाउटी ग्राउंड फटका खेळा. एक धाव घेतली जाईल. 32 धाबा स्कोर बोर्डवरती बनवण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं. चांगल्या त्याचा झेल टिपला गेलाय. सुंदर झेल टिपल्याचं काम क्षेत्ररक्षकाच्या बाध्यापासून केलंय. गेल्या मात्र बॅक्टेरिया विकेटचं पतन. नवीन बॅटर्स मैदानाच्या तरी दाखल. 4 गडी परत गारद केले गेले. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपुष्टात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 32 धाबा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतील. शेवटचे षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये असून देखील विजयाकरता 35 धाबांची आवश्यकता या ठिकाणी मात्र असणार आहे. 6 चेंडू 35 धाबा म्हणजे येणाऱ्या चेंडूवरती षटकारांची आतिषबाजी मात्र करावी लागणार आहे. 21 बॉलिंग ट्रॅक मध्ये दाखल. पहिला बॉल थोडासा बुटा फटका करायचा प्रयत्न केला. एक धाव घेतली गेली आहे. एक धाव घेतला. दुसरा धाव करता प्रयत्न करत असता विकेटचं पतन आहे. धक्का क्रमांक आपण पाहिलं तर 5वा धक्का या ठिकाणी मात्र दिला गेलाय. 5 गडी अद्यापर्यंत गारद केले गेले.
पाचव्या गडीपर्यंत गाडत गेले गेले शेपटचे षटक आपण पाहतो अतुल यांच्या बाबतीत जबाबदारी दिली गेली आहे. मग त्यावेळी देखील आपण पाहतो व्हाईट बॉल येतो बुस्टर एक्स्ट्रा दाखल अतिरिक्त धावसंख्या गेडकर पत्र वर केली गेली आहे. वाईट घेतला काय आताच एक बरोबर 36 36 धावा दोघलकावरती पटकल्या गेल्या. एकदा चांगला फटका सजवण्याचं काम इथे देखील एकदा घेतले 37 धावा धावफलकावरती पटकल्या गेल्यात. 300 धावांची अवधी देखील आवश्यकता आणि आता थोडस हेडने संघ आपल्या या मॅचच्या दरम्यान दबाव बनवताना आता पाहायला मिळतील. आपलं सगळं फ्रंट फुटमध्ये आणताना हेडने संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी अर्धे संघ स्वप्नापेक्षा खेळ देखील केला गेला. अर्धे संघ या ठिकाणी विजय संपादन करतात. कॉंग्रॅच्युलेशन खूप खूप शुभेच्छा. पुढील मॅच मध्ये देखील आपण परत मॅन ऑफ द मॅचच्या मानकरी चांगल्यापैकी कामगिरी केली गेली आहे. चांगल्यापैकी फलंदाजी देखील त्यांच्या बाध्यपत्र आपण पाहिलं आहे. अब्दुल